रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। वाटण न करता आज आपण खूप सोप्या पद्धतीने आलू भुना ढाबा स्टाईल ही रेसिपी करणार आहोत। झटपट होणारी ही भाजी आहे, पण चवीला तितकीच टेस्टी आहे। सकाळच्या टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी अतिशय कमी वेळात तयार होते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती इथे उभ्या स्लाइसमध्ये एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे। एकदम पातळ चिरायचं नाही, थोडा जाडसरच आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। आणि त्यानंतर इथे मी शिमला मिरची एक घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला पातळ कापून घ्यायची आहे। दोन्हीही आपल्याला पातळ कापायचे, पण एकदम पण बारीक कापायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच कापायचे आहेत। कांदा आणि शिमला मिरची थोडीशी नरम होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटं ह्याला परतवायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक उकडलेला बटाटा घालायचा आहे। हा उकडून मी बटाटा बारीक फोडी करून घेतलेली आहे, ते सुद्धा ह्याच्यामध्ये 2 मिनिटं ह्याला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही भाज्या 2 मिनिटं परतून घेतल्यात ना, तर भाजीला टेस्टसुद्धा खूप छान येते। तर इथे आपण आता फ्लेवरसाठी इथे 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। फक्त भाजीपुरतं आपल्याला याच्यामध्ये हे मीठ घालून घ्यायचं आहे। आणि पुन्हा छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे। भाज्या आपल्या छान अशा परतल्या गेल्या तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आणि त्याच कढईमध्ये इथे मी 2 चमचे पुन्हा तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम करायचं आहे। त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं छान असं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक मोठा साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे। छान सोनेरी रंग होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। कांदासुद्धा आपला छान परतला गेलेला आहे। त्यानंतर इथे मी एक टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो आपल्याला बारीक कट करायचा आहे, तो सुद्धा आपल्याला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये आता इथे मी आलं, लसूण आणि एक मिरची घातलेली आहे हिरवी, तीसुद्धा बारीक चॉप करून घ्यायची, बारीक कट करून घ्यायची आपल्याला, त्यामुळे फ्लेवर ना भाजीचा खूप छान येतो। तुमच्याकडे जर पेस्ट असेल ना, तुम्ही ती घातली तरी चालेल, पण इथे मी बारीक कट करून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता तुम्ही बघू शकताय बघा, छान असं आता आपलं हे नरम झालेलं आहे दोन्ही पण। आणि त्यानंतर इथे मी काही मसाले घातलेले आहेत। त्या मसाल्यामध्ये इथे आपल्याला 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे, 1 चमचा इथे मी जिरा पावडर घातली आहे। त्यानंतर हळद घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। फक्त चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि छान अशी ग्रेव्ही याची करून घ्यायची आहे। मीठ आपण भाज्यांमध्ये सुद्धा घातलेले आहे, त्यामुळे मीठ हे बेताने घालायचं आहे। छान आपली ग्रेव्ही इथे झालेली आहे। त्यानंतर गॅस 2 मिनिटासाठी बंद करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता इथे मी 2 चमचे आंबट दही घातलेलं आहे। हे फ्रेश दही आहे, पण थोडंसं आंबट आहे, तर ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं। थोडंसं आंबट असेल ना, तर भाजीची टेस्ट खूप छान येते, त्यामुळे थोडंसं इथे मी आंबट दही वापरलेलं आहे। दही घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। अगदी मी अर्धी वाटी इथे पाणी ॲड केलेलं आहे। त्यानंतर लगेच आपल्याला गॅस चालू करायचा आहे। गॅससुद्धा मी इथे चालू केलेला आहे। आणि आपल्या ह्या भाज्या ज्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या आहे। वाटण न करतासुद्धा ही भाजी इतकी टेस्टी लागते ना, की तुम्ही ढाबा आणि हॉटेलची चवसुद्धा घरीच चाखू शकता, इतकी छान बनते। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। केव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये बनणारी भाजी आपण घरीच बनवूया, तर अशा वेळेला ना ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। अगदी 2 चपात्या जास्त खाल इतकी ही भाजी चविष्ट होते। भाज्या छान परतून झाल्यावरती आपल्याला अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे। आणि त्यामध्ये आता आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचे आहे। आणि आपली ग्रेव्ही ही शिजवून घ्यायची आहे बघा। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी उकळ आलेली आहे आपली। आणि भाज्यासुद्धा मस्त एकदम शिजल्या गेलेल्या आहेत। भाज्या तर आपण 2 मिनिटासाठी परतूनच घेतल्या होत्या, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये घातल्यावरती ही भाजी पटकन शिजल्या जाते। आणि टिफिनसाठी जर तुम्हाला द्यायची असेल तरीसुद्धा ही भाजी पटकन तयार होते। या भाजीमध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे या भाजीची टेस्ट आणखीनच छान वाढते। तर आता आपण थोडीशी ग्रेव्ही याच्यामध्ये कमी करून घ्यायची आहे, थोडीशी घट्टसर दाटसर करून घ्यायची आहे। खाण्यासाठी आलू भुना ढाबा स्टाईल भाजी आपली तयार झालेली आहे।
तुम्ही ह्या भाजीला चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.